संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील राजेंद्र गडगे नावाचा भोंदूबाबा अक्षरशः म्हणजे कितीही दुर्धर आजार असला तरी तो मंत्रोपचाराने बरा करणार असा दावा करत होता आणि त्याबाबतचे व्हिडिओसुद्धा समाज माध्यमांवरती फिरवत होता। परंतु रात्री अनिसने फिर्याद दिली आणि त्याच्यावरती रात्री गुन्हा दाखल झाला आणि रात्री उशिरा संगमनेर तालुका पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। आता आपण पाहू शकतो संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या आता मी बाहेर आहे। खरं पाहायला गेलं तर एल एस मराठीने हा 13 तारखेला पहिल्यांदी ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर रोज पाठपुरावा करून एल एस मराठीच्या माध्यमातून त्या बाबा आणि अनिसच्या माध्यमातून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या बाबाचं वडगावपानमध्ये दत्तधाम सरकार नावाने मोठा दरबार चालतो। दर गुरुवारी आणि रविवारी त्या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी येतात आणि या बाबाच्या आमिषाला बळी पडतात। काही लोकांनी त्याबाबत प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहेत फसवणूक केल्याची। अनिसच्या राज्य सचिव जे आहेत रंजना गवांदे यांनी फिर्याद दिली आहे। जादूटोणा विरोधी कायदा असेल, IT ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट, बनावट व्हिडिओ बनवणे यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत ही कारवाई केलेली आहे। भोंदू राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे, मधुकर शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रात्री पोलिसांनी दोघांना म्हणजे भोंदू गडगे यासह आणखी एकाला ताब्यात घेतलं असून बाकीच्या जे आरोपी आहेत ते फरार झाले आहेत आणि त्याचाही शोध तालुका पोलीस करत आहेत। एल एस मराठीने हे प्रकरण लावून धरल्यामुळे एका बाबाची राज्यात पोलखोल झाली आहे, हे महत्त्वाचं। आणि आता पुढे कोर्टामध्ये त्याला आज हजर करणार आहेत, त्याला पुढे काय शिक्षा होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एल एस मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर।